1 डिसेंबर 2014 रोजी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची पुण्यामध्ये बैठक झाली होती। त्यामध्ये पेट्रोलच्या रिक्षाची वयोमर्यादा 20 वर्ष आणि LPG आणि CNGवर चालणाऱ्या रिक्षांची वयोमर्यादा 25 वर्ष ठरवण्यात आली। पण कोल्हापूरच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी वेगळाच नियम बनवला। कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षांची वयोमर्यादा 16 वर्ष केली। हा निर्णय रिक्षा व्यावसायिकांवर अन्यायकारक आहे। त्यामुळे परिवहन प्राधिकरणाच्या निर्णयाची कोल्हापुरातही अंमलबजावणी व्हावी अशी मागणी जिल्ह्यातील रिक्षा संघटनांनी केली आहे। 1 डिसेंबर 2014 रोजी पुण्यात प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली होती। त्यावेळी पेट्रोल रिक्षासाठी 20 वर्ष आणि LPG किंवा CNGवरील रिक्षांची वयोमर्यादा 25 वर्ष ठरवण्यात आली। या निर्णयाची राज्यभर अंमलबजावणी सुरू झाली। पण कोल्हापूरच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी मात्र जिल्ह्यातील रिक्षांना 16 वर्षाची वयोमर्यादा ठरवली आहे। हा अन्यायकारक निर्णय बदलून राज्याच्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, तसंच परिवहन कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा सुरू करावी अशी मागणी रिक्षाचालक सेनेनं केली आहे। जिल्ह्यात अनेक नव्या रिक्षा आल्या आहेत, पण रिक्षा थांब्यांची संख्या मर्यादित आहे। अशा परिस्थितीत नवीन रिक्षा थांबे मंजूर करावेत अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा चालक सेना, कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघ आणि कोल्हापूर जिल्हा रिक्षा व्यावसायिक संघटनेनं केली आहे। या मागण्यांचं निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना देण्यात आलं। यावेळी चंद्रकांत भोसले, राजेंद्र जाधव, मोहन बागडी, वसंत पाटील, राजू कापूसकर, संभाजी माने, पोपट रेडेकर, संजय पाटील यांच्यासह रिक्षा संघटनांचे सदस्य उपस्थित होते।